नमस्कार. आज 15 फेब्रुवारी 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 2020 विश्वचषकावर भारतीयांची छाप. भारतात जन्मलेले किंवा ज्यांचे पालक पूर्वज भारतीय आहेत असे तब्बल 40 खेळाडू विविध देशांतून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहेत. म्हणजेच कुठेही जा, भारताचाच बोलबाला आहे. ओके, पुढची न्यूज आहे, वृत्तपत्र वाचन प्रचारासाठी शासनाचा पुढाकार. देवेंद्र फडणवीस. लवकरच विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचनाची सवय रुजावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी काल लोकसत्ताला बोलत असताना म्हटलेले आहेत. पुढची बातमी आहे, अफवा पसरविल्याने सोयाबीन दरात घसरण. मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण. अमेरिकेबरोबर कृषीच्या खुल्या व्यापारास परवानगी नाही. पहा, डेव्हिल लिव्ज इन डिटेल्स. आता अगदीच तुम्हाला पण ऐकून हे झालं असेल, त्यामुळे मी स्किप करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी शिक्षण विभागाचा निर्णय. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर देण्यात येणार आहे. अगदीच पहा, याच्यापूर्वी गणवेश वाटपबद्दल निर्णय आलेला होता, पण त्यामधील ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दप्तर वाटपामध्ये होऊ नयेत अशीच एक आपण इच्छा तिथं व्यक्त नक्की करत आहोत. पुढची बातमी आहे, शहर विकास प्रोत्साहन निधीला मंजुरी. ही बातमी आपण द हिंदूमध्ये लगेच पाहून घेऊयात. न्यू अर्बन चॅलेंज फंड टू टॅप मार्केट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर पुश. पहा, ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे त्या शहरांना आता स्वतःहून कर्ज काढण्याची मुभा तिथे देण्यात येत आहे, किंवा केंद्र सरकारमार्फत 1 लाख कोटी रुपयाचं तिथे त्यांना फंड प्रोव्हाइड केलं जाणार आहे. पण ते फंड कशाच्या बेसिसवर असेल पहा, तर अगदी 10 लाखची जास्त लोकसंख्या तिथं असणं अपेक्षित आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला पहा, 10 लाखापेक्षा जर जास्त लोकसंख्या आहे म्हटल्यानंतर ते शहर थोडंसं मोठं असेल, परंतु त्या शहराला विकसित करायचं म्हटल्यानंतर आज पहा, अगदीच केंद्र सरकारकडे जर तुम्ही पैशासाठी मागणी करायला गेलात तर केंद्र सरकारकडे बजेट नाही आहे, किंवा त्या प्रमाणामध्ये त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत, बरोबर. मग तुम्ही राज्य सरकारकडे जाता, राज्य सरकारकडे पण आज घडीला पैसे नाही आहेत. त्यानंतर GSTचं कम्पेन्सेशन पण आपल्याला तिथं मिळत नाही आहे. व पहा, अगदी याच्यापूर्वी व्हायचं काय, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पहा, त्यांच्याकडे एंटरटेनमेंट टॅक्स वगैरे यायचे किंवा अन्य टॅक्स यायचे, पण ते आता कशात आलेले, GSTमध्ये आलेले आहेत, बरोबर. जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना, त्यांच्याजवळ पण आता पैशांचा सोर्स राहिलेला नाही आहे. मग अगदीच ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, आता त्यांच्याजवळ तर म्हणजे पहा, तुम्हाला पण इवन तुमची एक्झाम तुम्हाला जर एक्झाम चांगल्या पद्धतीने द्यायची असेल किंवा मनामध्ये जर शांती पाहिजे असेल तर तुम्हाला पण पैसे लागतात पहा. ओके, पैशाशिवाय म्हणजे तुम्ही पण काही तुमचा विकास करू शकणार आहात का, तर बिलकुल नाही आहे. ओके, म्हणजे पहा, एखादी बुक घ्यायचं आहे, आता स्वतःच्या विकासासाठी मला जर बुक घ्यायचं असेल किंवा माझ्या UPSCच्या जर्नीमध्ये हेल्प करण्यासाठी मला जर पुस्तकं हवी असतील तर काय पाहायला लागतील, पैसे लागतील, बरोबर आहे. मग पैसे जर माझ्याजवळ नसतील तर मी स्वतःचा विकास करू शकणार का, बिलकुल नाही. अगदी तसंच आहे, शहरांचा पण विकास जर करायचा असेल तर पहिल्यांदा काय लागतो, पैसा लागतो. मग अगदीच त्याच पैशाला केंद्र सरकारकडे विचारणा केली तर केंद्र सरकारकडे बजेट नाही, त्यानंतर राज्य सरकारकडे पण बजेट नाही आहे. हां, बजेट आहे, परंतु त्याचं प्रॉब्लेम कुठे आहे पहा, की अन्य स्कीम्सला, त्यानंतर अगदीच जे सबसिडीज आहेत तिथं जास्त खर्च होत आहे, बरोबर. मग जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा जे सिटीज आहेत ना, त्यांच्याजवळ फंड मिळत नाही आहे. मग यासाठीच केंद्र सरकारने हा बेस्ट निर्णय घेतला आहे. त्यांनी काय म्हटले, की आम्ही 1 लाख कोटी तुम्हाला फंड प्रोव्हाइड करू, पण त्यापैकी मध्ये पण पहा 25% जी रक्कम आहे ना, ती डायरेक्टली लगेचच्या लगेच तुम्हाला देऊ. ओके, तुम्ही जर म्हटलात ना, मला इथं शहरामध्ये काहीतरी व्यवस्था करायची आहे किंवा अगदी स्मार्ट सिटी मला डेव्हलप करायची आहे, ओके, मग अगदी तुम्हाला आम्ही 25% रक्कम लगेच देऊ, पण त्यामध्ये पण काय करूयात आपण, थोडे टप्पे तिथं ठेवण्याचा प्रयत्न करूयात. मग आता यावर तुम्ही काय करू शकता, जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्यांना पण एंट्री करून घ्या. ओके, म्हणजे अगदी 25% रक्कम म्हटल्यानंतर पहा 1 लाख कोटी रुपयेपर्यंतची त्यांनी रक्कम देणार, म्हणजे अगदीच पहा 25,000 कोटी रुपये तुम्हाला पहिल्यांदा मिळून जातील, बरोबर आहे. मग उर्वरित जी रक्कमचं काय करायचं मग तुम्ही, तर अगदी पहा, जसं केंद्र सरकारकडे पैसे येतील ना, तसं ते तुम्हाला देत जातील. पण तत्पूर्वी तुम्ही काय करू शकता, प्रायव्हेट प्लेयर्सची तिथं मदत घेऊ शकता, PPP मॉडेल तिथं अवलंबू शकता. जसं की पहा, अगदी आपल्याकडे नॅशनल हायवे वगैरे बनतात, बरोबर. नॅशनल हायवे तयार झाल्यानंतर पहा त्यावरती टोल लावला जातो. काय टोल लावला जातो, ते PPP मॉडेल आहे. म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप तिथं केली जाते व प्रायव्हेट प्लेयर तिथं काय आपल्याला रस्ता बांधून देतो व 25 वर्ष त्यावरती टोल टॅक्स वसूल करतो व त्या रस्त्याची देखभाल पण करतो. ओके, मग त्या टोल टॅक्समधून जे पैसा येणार आहेत त्यामधून त्याचा स्वतःचा खर्च वगैरे काढतो व नफा पण त्याला नक्कीच होतो. ओके, अशा पद्धतीने हे PPP मॉडेल असेल. मग अगदी जे शहरं आहेत त्या शहरांचा जर विकास करायचा असेल तर अगदी केंद्र सरकार पैसे देणार आहे, पण पूर्वी तुम्ही काय करा, लोनमध्ये पैसे घ्या किंवा PPP मॉडेलवरून वगैरे तुम्ही पैसे घेऊ शकता, असं केंद्र सरकारने काल सुचवलेलं आहे. व या स्कीमचं नाव काय आहे पहा, अगदी न्यू अर्बन चॅलेंज फंड. ओके, हे थोडंसं नाव लक्षात ठेवा, UPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बांगलादेशच्या हिताला प्राधान्य, भारताबरोबरच्या संबंधाबाबत BNP अध्यक्षांची भूमिका.
व पहा कदाचित इथे जर भारत देश पण असता तर त्यांनी पण हेच केलं असतं. ओके, म्हणजे अगदी एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा अगदीच पंतप्रधान जर असतील ना तर त्यांना आपल्या देशाचं हित तिथं सर्वतोपरी असतं. अगदी त्या पद्धतीवर पहा बांगलादेशच्या हितालाच प्राधान्य आम्ही देऊ असं BNPचे अध्यक्ष व नवनियुक्त पंतप्रधान त्यांनी असं म्हटलेलं आहे. तारिक रहमान यांचं वक्तव्य आहे की आम्ही बांगलादेशच्या हिताला प्राधान्य तिथं नक्की देऊयात. मग आता अगदीच जर आपला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये किंवा बांगलादेशसोबतचे संबंध जर चांगले प्रस्थापित करायचे असतील तर त्यांची पहिली एकच भूमिका आहे शेख हसीना यांचं प्रत्यार्पण. ओके, पुढे पाहूयात. म्हणजे आता आपण त्याबद्दल काही बोलू शकणार नाही, जसं जसं ते पुढे जातील तसं सांगता येतं. त्यानंतर पहा शहर पायाभूत सुविधांसाठी 1,00,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ओके, केंद्रीय मंत्रिमंडळाची शहर विकास प्रोत्साहन निधीला मंजुरी तिथं मिळालेली आहे. डन. त्यानंतर पहा आर्थिक व्यवहाराविषयी मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या 3 बहुपदरी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ते प्रकल्प पहा कसारा मनमाड दिल्ली अंबाला व बल्लारी होसपेट या मार्गांना 3रा आणि 14 रेल्वे मार्ग टाकण्याचा समावेश करून या प्रकल्पांसाठी पहा सुमारे 18,509 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित तिथं देण्यात येणार आहे. ओके, आता अगदीच हे पूर्ण फॅक्ट आपल्याला अपेक्षितेचं नाही आहे, पण कसारा मनमाड दिल्ली अंबाला व बल्लारी हॉस्पेट हे 3 नावं थोडीशी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, पुढची बातमी आहे पहा दुष्काळग्रस्त भागांमध्ये 1,500 जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. टाटा मोटर्स महाराष्ट्र शासनामध्ये सामंजस्य करार. आता टाटा मोटर्सनी हा निर्णय का घेतला की बाबा आपण जे दुष्काळग्रस्त भाग आहेत तिथं 1,500 जलसाठ्यांचे संवर्धन करूयात. तर यासाठी पाहताना भाग पाडलेला आहे CSR फंडने. ओके, हे CSR काय असतं? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड असतं व लास्ट इयरला UPSCने याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ओके, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड आहे हा. म्हणजे पहा आता अगदी जे कॉर्पोरेट असतात म्हणजे अगदी पहा पवन निलेवाड ही कंपनी आहे, निलेवाड पवन ही कंपनी आहे, बरोबर. मग माझं प्रॉफिट होतं पहा 100 रुपये माझं जर प्रॉफिट होतं दरवर्षी. ओके, मग माझ्यावरती केंद्र सरकार लावतं पहा 11% कॉर्पोरेट टॅक्स लावतो. ओके, कॉर्पोरेट इथं टॅक्स लावतो. मग कॉर्पोरेट टॅक्स लावलं परंतु माझ्याजवळ रक्कम किती उरली पहा अगदी 100मधून जर तुम्ही 11 काढला तर माझ्याजवळ 89 रुपये आणखीन उरत आहेत. मग केंद्र सरकारला वाटलं ना याच्याकडून आणखीन मी पिळून घेऊ शकतो, म्हणजे याच्याजवळ भरपूर पैसे आहेत. मग केंद्र सरकार काय करतं पहा माझ्यावरती आणखीन तिथं टॅक्स वगैरे लावतं, बरोबर, किंवा सेस तिथं लावतं. यासोबतच विविध टॅक्स करून माझ्याजवळ पहा परत एकदा 85 रुपये उरले. ओके, सेज वगैरे गेल्यानंतर माझ्याजवळ 85 रुपये जर उरले तर मग काय म्हणतं केंद्र सरकारला आणखी वाटतं की बाबा ह्याच्याकडून आपण आणखीन काही घेऊ शकतो. मग केंद्र सरकार तिथं काय म्हणतं तुम्हाला तुमच्याजवळ प्रॉफिट झालेला आहे ना तर मग या प्रॉफिटमधून तुम्ही काही मला रक्कम द्यावी लागेल. ओके, तुम्ही मला CSR फंडमध्ये काहीतरी रक्कम द्यावी लागेल. जसं की आता इथं उदाहरण स्वरूप मी 5% घेत आहे. ओके, तर 5% तुम्ही मला रक्कम देऊ शकता CSR फंडमध्ये. हे काय आहे CSR? तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलेलं आहे, हे टॅक्स नाही आहे, बरोबर. CSR म्हणजे काय आहे? रिस्पॉन्सिबिलिटीनुसार तुम्हाला फंड द्यायचा आहे ते केंद्र सरकारला, किंवा तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटीने काम करा काहीतरी, पण तुमच्या इन्कममधलं 5% जे आहे ते तुम्हाला CSR फंडमध्ये किंवा अगदी तुम्हाला सोसायटीची एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ते तुम्हाला काम करायचं आहे. किंवा पहा आता निलेवाड पवन ही जी कंपनी आहे या कंपनीमुळे काहीतरी प्रदूषण नक्कीच होतं ना. मग प्रदूषण जर होत असेल तर त्या प्रदूषणाला आळा बसण्यासाठी किंवा तो प्रदूषण होऊ नये यासाठी पण आपण काय करू शकतो तिथं भरपाई म्हणून समाजाची आपण एक केलेली भरपाई म्हणून पण हे CSR फंडकडे पाहिलं जातं. त्यामुळे हे CSR फंड एकदा तुम्ही लक्षात ठेवा प्लीज. हां, यावरती टॅक्स किती लागलं जातं किंवा काय म्हणू शकता याचं फंड किती आहे हे विचारलं जाणार नाही प्रश्न, पण CSR काय आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या कंपन्यांवर लागते का, हे सर्व प्रश्न असे नक्की विचारले जातात. सिलेबसमध्ये पण तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता टॅक्सेशनमध्ये. ओके, हा पण पॉईंट आय होप समजला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, पुढची बातमी आहे दूध उत्पादनात राज्याचा आपला 5वा क्रमांक आहे पहा संपूर्ण भारत देशामध्ये. त्यानंतर अंडी उत्पादनामध्ये 7वा क्रमांक आहे आणि मांस उत्पादनामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहोत. ओके, हा आकडेवारी कशासाठी गरजेची आहे तर 29 मार्चपासून जी मेन्स एक्झाम होणार आहे त्यामध्ये ही आकडेवारी लिहिलात तर बेटर आहे. कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही आकडेवारी आपल्या राज्याची खूप गरजेची आहे. ओके, कृषी क्षेत्रामध्ये आपला देश कुठं आपलं राज्य कुठं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच देशाची पण आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहा. ओके, तर प्लीज हे नोट्समध्ये तुम्ही लिहून ठेवा. आता हे पुढल्या वर्षीसाठी पण नक्कीच कामाला येईल, त्यामुळे प्लीज हे थोडंसं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. रविवार विशेष पहा, आज एडिटोरियल नसतं त्यामुळे अगदीच 1-2 बातम्या आहेत फक्त. लोहा डोंगरी लोहखान प्रकल्पाबाबत न्यायालयच निर्णय देईल, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधान. व मी पण याबद्दल याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे की सो मोटो कॉग्निझन्स आता नागपूर खंडपीठाने घेतलेला आहे, त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. आता काही त्याबद्दल आपल्याला डीपमध्ये जायचं नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू एकदा होऊ द्यात मग पाहता येईल. त्यानंतर राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब
100 कोटी रुपये आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहेत. आता कार्डियाक कॅथलॅब आपल्यासाठी का गरजेची आहे, तर अगदी पहा जे यंग आहेत आज घडीला त्यांच्यामध्ये पण अगदीच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे, बरोबर. मग यासाठी पहा राज्यातील पुणे, जालना, गडचिरोली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कार्डियाक कॅथलॅब उभारण्यात येणार आहे. ओके. व आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर राज्यात आत्तापर्यंत 12 कॅथलॅब स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पुणे, जालना, गडचिरोली येथे नव्याने कॅथलॅब उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात रविवार वृत्तांत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे द हिंदू. द हिंदूमध्ये पण आज एडिटोरियल नसतं. ओके. त्यामुळे अगदीच 1-2 बातम्या आहेत. त्यानंतर पहा फाउंड इन ट्रान्सलेशन. ओके. अगदीच पहा पार्लमेंटमध्ये बसल्यानंतर किंवा तुम्ही संसद टी व्ही पाहिला असाल, पहा संसद टी व्ही पाहत असताना तुम्हाला कुतूहल नक्की जाणवलं असेल की हेडफोन्स लावतात, एम पी जे आहेत आपले ते हेडफोन्स लावतात. किंवा नुकतंच तुम्ही पाहिला असाल कमल हसन यांनी पार्लमेंटमध्ये स्पीच केलं, राज्यसभेमध्ये त्यांचं स्पीच होतं. पहा ते स्पीच चालू असताना सर्व जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांनी हेडफोन्स लावले होते. किंवा अगदी नरेंद्र मोदी यांचं भाषण चालू असताना किंवा विविध तुम्ही पाहिलाच असाल कधी ना कधी. ओके. तर ते हेडफोन्स लावतात का, तर अगदी पहा ते ट्रान्सलेशनसाठी हेडफोन्स लावतात. व याच्या पूर्वी ट्रान्सलेशन कसं व्हायचं, तर अगदी पहा जे आपलं जे संसद आहे तिथे अशा पद्धतीने एक बूथ आहे. त्या बूथमध्ये जे ट्रान्सलेट करण्यासाठी जे व्यक्ती आहेत, इंटरप्रिटर्स आपण त्यांना म्हणतो, ते तिथं बसून काय करतात पहा, जवळपास 20 लँग्वेजचं ते इंडियन लँग्वेजमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन वगैरे करून सांगत असतात. म्हणजे जर मला मराठी जर पाहिजे असेल तर मराठीमध्ये एक इंटरप्रिटर बसलेला असेल व तो त्यांना अगदीच सांगतो की हा व्यक्ती काय बोलत आहे पार्लमेंटरीयन तिथं. ओके. तर अशा पद्धतीने हे इंटरप्रिटर याच्यापूर्वी केलं जायचं, ट्रान्सलेशन याच्यापूर्वी केलं जायचं. पण आता AIने एंट्री घेतलेलं आहे. त्यामध्ये यावर्षीचं जे बजेट सेशन झालं त्यामध्ये पहा अगदीच निर्मला सीतारामन यांनी जे भाषण केलं ना त्याचं डायरेक्टली जवळपास 23 लँग्वेजमध्ये भाषांतर वगैरे तिथं करण्यात आलेलं होतं. ओके. व अगदी त्यांचं जे भाषण आहे ते 2 मिनिट लेट आपला टी व्हीद्वारे दाखवण्यात आलेलं आहे किंवा अगदी डेली पण ते 2 मिनिट लेट होत असतं. का, तर अगदी पहा त्यांचे जे शब्द आहेत ना, आता अगदी पवन आंबा खातो हा शब्द जर म्हटलं तर पवन इट मँगो अशा पद्धतीने, म्हणजे मराठी आणि इंग्लिश यामध्ये थोडंसं काय म्हणू शकता वाक्यांची जी क्रम आहे तो थोडासा बदलतो, बरोबर आहे. मग हे पूर्ण संपण्यासाठी त्यांना थोडंसं 2 मिनिट इथं तर नक्कीच वेळ लागतो. हे थोडंसं त्यांना बोलायचं आहे, स्पष्ट करायचं होतं. त्याच्यानंतर पहिल्यांदा याची सुरुवात कधी झाली तर 1963 पासून पहा. याच्यापूर्वी मग कसं करायचे तर अगदीच पहा म्हणजे 1952मध्येच खऱ्या अर्थाने मागणी झालेली होती की बाबा आम्हाला ट्रान्सलेशन द्या. म्हणजे आंध्र प्रदेशमधील एक MP होते, त्यांनी तत्कालीन व पहिले लोकसभेचे अध्यक्ष GV मावलनकर, प्लीज हा पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत, तर अगदी मावलनकर यांच्याकडे त्यांनी मागणी केली होती की बाबा मला ट्रान्सलेशन वगैरे द्या, परंतु त्यावेळेस झालं नाही. मग 1963मध्ये तेव्हापासून एक रूल आला पहा की जर तुम्हाला ट्रान्सलेटर वगैरे पाहिजे असेल ना तर तुम्ही पहिल्या दिवशी सांगा आम्हाला. म्हणजे उद्या जर स्पीच असेल काही तर स्पीचच्या पहिल्या दिवशी आम्हाला ट्रान्सलेशन हवं आहे, तुम्ही सांगू शकता. मग त्याच्यानंतरच तुम्हाला आम्ही जे ट्रान्सलेटर आहे ते प्रोव्हाइड करू, असं त्यावेळेसचा नियम होता. पण आता अगदीच पहा ट्रान्सलेटर्सची वगैरे तिथं संख्या वाढवण्यात आली. यामुळे झालं काय तर अगदी लवकरात लवकर ते ट्रान्सलेशन वगैरे तिथं व्हायला लागलं व एक दिवस ॲडव्हान्स जी सूचना द्यायची होती ती आता बंद झालेली आहे. तर डायरेक्टली तुम्ही पहा जर तुम्हाला स्पीच समजत नसेल, आता अगदीच कमल हसन यांचं स्पीच कसं होतं पहा, पहिल्यांदा त्यांनी इंग्लिशमध्ये बोलले, मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्टली तमिळ लँग्वेजमध्ये शिफ्ट झाले. ओके. मग यासाठी हे नक्कीच बेटर आहे. ओके. तर आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला समजला असेल. बाकी पहा यामधून काही UPSCला विचारलं जाणार नाही, पण एक कुतूहल असतं ना यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं. ओके. त्याच्यानंतर पुढे चला, नॅशनल इंटरेस्ट विल गाईड BNP ऑन गंगा वॉटर ट्रिटी. आता पहा गंगा वॉटर ट्रिटी काय आहे व दुसरीकडे इंडस वॉटर ट्रिटी, बरोबर आहे. यावर्षी UPSC प्रश्न दोन्हीवरती पण विचारू शकते किंवा पहा यांच्या उपनद्या थोडंसं प्लीज लक्षात ठेवा, गंगा आणि इंडस वॉटर ट्रिटी. आता पहा इंडस वॉटर ट्रिटीबद्दल पण आपण सध्याला काही सांगू शकणार नाही आहे. त्याच्यानंतर आता बांगलादेशसोबत पण पहा बराक नदी, त्यानंतर गंगा नदी या संदर्भात तिथे वॉटर ट्रिटी व्हायची आहे. 2024 पासून याची चर्चा वगैरे चालू होती. 2024च्या पूर्वी म्हणजे शेख हसीना या ज्यावेळेस भारतात आल्या होत्या पहा G20 समिटसाठी, त्यावेळेस पण याबद्दल चर्चा चालू होती, परंतु ती चर्चा असफल होऊ शकली नाही. त्यानंतर 2024मध्ये तर सत्तांतरण झालं. ओके. मग अगदीच पहा आता परत एकदा जरी आपण गंगा वॉटर ट्रिटी बांगलादेशसोबत करायचा जरी प्रश्न मांडला तिथं तर ममता बॅनर्जी तिथं नक्कीच आडवा येतात. ओके. म्हणजे BJPला सध्याला प्रॉब्लेम काय आहे किंवा अगदी
शेख हसीना पंतप्रधान होत्या त्यावेळेस आपण का केलं नाही गंगा वॉटर ट्रीटी, तर त्याचं नेमकं कारण आहे ममता बॅनर्जी. ओके, ममता बॅनर्जी यांनी तिथं अगदीच पुढे जाऊ देत नाहीत, कारण राज्य सरकार तिथं आडवे येत आहे. या कारणानिमित्त पहा, आता यावर्षी बंगालमध्ये पण इलेक्शन आहेत, वेस्ट बेंगालमध्ये आपल्या. मग पाहूयात, जर तिथं बीजेपीचं जे बीजेपीचं जिंकली ना, तर नक्कीच तिथं बेनिफिट आहे. बांगलादेशसोबतचे आपले रिलेशन आणखीन तिथं चांगल्या पद्धतीने सुधारू शकतील. पण जर बीजेपी ऐवजी TMC परत एकदा जर सत्तेत आली तर थोडंसं चॅलेंजिंग तिथं नक्कीच ठरणार आहे. ओके, आपण नक्कीच यावर लक्ष ठेवून राहूयात. पण ठीक आहे, UPSCसाठी आपल्याला फक्त बॅकवर्ड लिंकेजेस आता गरजेचे आहेत. त्यामध्ये तुम्ही गंगा आणि इंडस या दोन्ही नद्या कंप्लीट करून ठेवा. त्यानंतर दोन्हीच्या ट्रीटी ज्या आहेत ना, ते थोडंसं माहिती असणं गरजेचे आहेत. ओके, आता आपण इथे थांबू शकतो, कारण याच्यामध्ये अगदी आर्टिकल आज आलेले नाहीत द हिंदूमध्ये. बाकी याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ओके, लिंक जी आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. विद्यार्थी मला विचारत होते की सर टेलिग्रामचं नाव काय आहे, म्हणजे पहा अगदी ते चॅनल तुम्हाला वाटणार पण नाही की ती ओपन आहे, पण मी त्याला ओपन ठेवलेलं आहे. तर प्लीज तुम्ही सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्यावरती जॉईन होऊ शकता. ओके, धन्यवाद.